पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. समचरण सरोजम सांध्रनीलांबुदाभम जगननिहित पानिं मंडनं मंडनान् तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. अज्ञानतिमिराध्यस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. श्री विठ्ठल. तर ज्ञानेश्वरीच्या अर्थचिंतनात कालपर्यंत म्हणजे कालच्या प्रवचनापर्यंत आपण पहिल्या अध्यायाच्या 49 ओव्यापर्यंतच चिंतन आपण करून आलो. आपल्याला आता 50 ओवी क्रमांकापासून क्रमशः चिंतन करायचंय. आता भारत कमल परागो जो गीता अख्य प्रसंगो जो संवादिला श्रीरंगू अर्जुनेसी. माऊली म्हणतात मी महाभारताचं वर्णन केलं, पण आपल्याला मुख्य श्रवण काय करायचंय, जो मुख्य ग्रंथ श्रवण करायचाय त्या मुख्य ग्रंथाविषयीचं वर्णन माऊली म्हणतात. आता म्हणजे कधी, मी त्या दिवशी सांगून आलो. आता शब्द हा मागची पार्श्वभूमी घेऊन येतो. ज्या वेळेस माग काहीतरी घडलंय तर त्या मागच्या गोष्टीला गृहीत धरून मग काय म्हटलं जातं तर आता. तर माऊली म्हणतात सुरुवातीला गणेशाचं वर्णन झालं, त्यानंतर सरस्वती मातेचं नमन झालं, त्यानंतर श्री गुरुला नमस्कार झाला आणि महाभारत नावाच्या ग्रंथाचं महात्म्य आपण बघून आलो. आता एवढं सगळं झालं. आता हे सगळं झाल्यानंतर आता काय हो तर माऊली म्हणतात आता भारत कमल पराग. आता भारत कमल पराग. माऊली ज्ञानोबराय दृष्टांत घेत आहे. माऊली म्हणतात जणू कमळाचं फुल आहे किंवा एक सुंदर असं फुल आहे आणि त्या फुलात सुंदर असा मकरंद वास करतो. तसं माऊली म्हणतात भारत म्हणजे महाभारत रूपी फुल आहे आणि त्या महाभारत रूपी फुलातला मकरंद मध म्हणजे काय तर जणू ही गीता आहे. त्या गीतेचं वर्णन माऊली ज्ञानोबरायाने काय भाषेत केलं, जसं असणार फुल त्या फुलामध्ये मकरंद असतो. मधुमक्षिका आपण जिला मधमाशी म्हणतो, संस्कृत भाषेत जिला मधुमक्षिका म्हटलं जातं, तर ती मधमाशी काय करते तर फुलात जाऊन त्याच्यातला मकरंद गोळा करते आणि ती एकत्र साठवते. आपण त्याला मध म्हणतो. ते असणार मध मकरंदापासून निर्माण होतं. तसं माऊली म्हणतात महाभारत रूपी असणाऱ्या फुलातला मकरंद म्हणजे जणू काय तरी ही गीता आहे. ती गीता कशी आहे तर जी संवादिला श्रीरंग अर्जुनीसी. गीता 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 म्हणजे काय, माऊली ज्ञानोबराय सांगतात श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद म्हणजे गीता. जो संवादिला श्रीरंग अर्जुनीसी. आपल्या सर्वांना पार्श्वभूमी माहिती आहे की अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे संसारा एवढे थोर होजे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात की अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे. अर्जुनाचं निमित्त केलं आणि या जगतासमोर गीता मांडली म्हणजे कृष्ण अर्जुनाचा संवाद आहे. आपण गीतेचं जर अध्ययन केलं असेल, गीतेचं जर पारायण केलं असेल तर निश्चित आपली ही गोष्ट लक्षात येईल. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी म्हटलेलं आहे हरि ओम तत्सदिती श्रीमद भगवत गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योग शास्त्रे
श्री कृष्ण अर्जुन संवादे. माऊली ज्ञानोबराय त्याचं विवेचन इथं करतात. माऊली काय म्हणतात, जो संवादिला श्रीरंग अर्जुनेसी. श्रीरंग शब्दाचा काय अर्थ होतो, तर श्रीरंग, श्रीरंग श्री ज्याच्या ठिकाणी रंगते तो श्रीरंग. श्रीरंग शब्दाचा अर्थ काय, श्री ज्याच्या ठिकाणी रंगते तो श्रीरंग. रंग रंग म्हणजे काय, रंग रंग म्हणजे आनंद. आपण बोलत असताना बोलतो, आज गप्पात खूप रंग आला, आज भजन खूप रंगलं बर का. रंगन म्हणजे काय येणं, तर आनंद येणं. श्री म्हणजे लक्ष्मी माता, त्या स्त्रीला ज्या ठिकाणी आनंद मिळतो, ज्या ठिकाणी ते आनंदित होते, असं ठिकाण म्हणजे श्रीरंग. म्हणजेच कोणतर भगवान श्रीकृष्ण. तर भगवान श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा संवाद म्हणजेच काय, तर ही भगवत गीता आहे. म्हणून माऊली म्हणतात, आता भारत कमल पराग जो गीताख्य प्रसंग, जो संवादिला श्रीरंग अर्जुनेसी. अर्जुनाचा आणि भगवंताचा संवाद म्हणजे ही गीता आहे. आणि त्या गीतेचं वर्णन करताना माऊली एका ओळीवर थांबत नाही. माऊली पुढे जाऊन बोलतात, ना तरी शब्द ब्रह्माब्दी मथिलिया व्यासबुद्धी निवडले निरवधी नवनीत हे. माऊली म्हणतात की नाहीतर असं समजा ना, काय ना तरी शब्द ब्रह्माब्दी. माऊली म्हणतात की शब्द ब्रह्म अब्दी, शब्द ब्रह्माचा असणारा सागर, शब्द ब्रह्माचा सागर, अब्दी म्हणजे सागर. तर शब्द ब्रह्माब्दी म्हणजे वेद. जेवढे काही शब्द वाङ्मय आहे ते संपूर्ण शब्द वाङ्मय म्हणजेच वेद वाङ्मय. तो वेद वाङ्मय जणू एक समुद्र आहे, आणि तो समुद्र मथिलिया व्यास बुद्धी, व्यासाच्या बुद्धीनं त्याचं घुसळण केलं. जसं देव आणि दानवांनी मिळून क्षीरसागराचं काय केलं होतं, मंथन केलं होतं, तसं माऊली ज्ञानोबराय म्हणतात की हा वेदरूपी समुद्र व्यासरूपी असणाऱ्या व्यक्तीनं, व्यासाच्या बुद्धीनं काय केला, तर तो घुसळला. आणि मग निवडले निरवधी, मग त्याच्यातून निरवधी नवनीत निवडले, मग त्याच्यातून अपार असं नवनीत याच्यातून काय केलं, तर काढलं. आणि ते नवनीत म्हणजे गीता. म्हणजे माऊलींनी दृष्टांत दिला, जसं एखादा समुद्र आहे, त्या समुद्राचं घुसळण करून त्याच्यातून रत्नदेवांनी काढून घेतले. जसं दही आहे, त्या दह्याचं घुसळण करून आपण त्याच्यातून लोणी काढून घेतो, तसं माऊली ज्ञानोबराय म्हणतात, वेदरूपी असणाऱ्या समुद्राचं मंथन करून, व्यासरूपी बुद्धीनं मंथन करून त्याच्यातून जे नवनीत म्हणजे लोणी काढलंय ते म्हणजे काय, तर गीता आहे. पण ते लोणी आंबट असतं. ज्यांनी ज्यांनी लोणी खाल्लंय त्यांच्या लक्षात येईल की थोडासा आंबूसपणा त्या लोण्यातही असतो. दह्यातला थोडासा आमसरपणा त्या लोण्यात आलेला असतो. पण माऊली म्हणतात मग काय झालं, मग ज्ञानाग्नी संपर्के कडसिले विवेके पद आले परिपाके अमोदासी. माऊली म्हणतात मग ते निघालेलं लोणी तसंच ठेवलं नाही, मग ज्ञानाग्नी संपर्के, जसं कढवण्याकरता लोण्याला अग्नीच्या संगतीत न्यावं लागतं, माऊली म्हणतात तसंच शब्द ब्रह्माचं म्हणजेच वेदाचं घुसळून करून बाहेर निघालेलं लोणी ज्ञानरूपी अग्नीच्या संगतीत नेलं, आणि त्या ज्ञानरूपी अग्नीच्या संगतीत विवेकानं त्याला कडसवलं, त्याला कढवलं. ज्यांनी ज्यांनी तूप बनवलेलं आहे त्यांना त्यांना लक्षात येईल. श्रावणाकरता महिला वर्ग जास्त आहे, त्याच्यामुळे त्यांच्या लवकर लक्षात येईल की दह्याचं लोणी आणि लोण्याचं आपण तूप कसं बनवतो. तर ते तूप बनवण्याकरता लोण्याला कढवावं लागतं. तर ते कढवत असताना काय होतं, माऊली म्हणतात पद आले परिपाके आमोदासी. माऊली म्हणतात की त्याच्यातला आंबसपणा जाऊन हे असणार नवनीत काय झालं, तर परिपाके आले म्हणजेच ते असणार लोणी त्याचं आता तुपात रूपांतर झालं, ते आता खाण्यास योग्य झालं. त्याच्यात आता आंबूसपणा राहिला नाही आणि त्याचा सुवास सुटला, आमोदाशी आले. आता ते रुचकर झालं
आता ते परिपक्व झालं, आता त्याचा सुवास यायला लागला. म्हणजे गीता रूपी तत्व वेद रूपी सागराचं मंथन करून ते लोणी काढलं आणि त्याला ज्ञानाग्नीच्या संपर्कात नेऊन विवेकाने त्याला कढवलं. आणि असं गोड ते नवनीत असल्यामुळं माऊली म्हणतात त्याची अपेक्षा कोणी सामान्य करत नाही हो. मग कोण करत? जे अपेक्षी जे विरक्ती सदा अनुभवी जे संते सोहम भावे पारंगती रमिजे जेथ. माऊली म्हणतात या लोण्याची, या नवनीताची, या गीता तत्वाची अपेक्षा साधारण कोणी करत असं नाही. माऊली म्हणतात मग त्याची अपेक्षा कोण करत? तर जे अपेक्षी जे विरक्ती, जे कोणी विरक्त आहेत ते याची अपेक्षा करतात. कोण विरक्त? माऊली म्हणतात विरक्त कोण आहे? ते याची अपेक्षा करतात. पण का मग विरक्त कोणाला म्हणायचं? तर जो कशाच्याच ठिकाणी आसक्त होत नाही तो विरक्त. कोण विरक्त आहे? जो कोणत्याच ठिकाणी आसक्त होत नाही त्याला काय म्हणावं? तर विरक्त म्हणावं. नाहीतर मी धनाला स्पर्श करत नाही, तुमच्या हाताने माझ्या खिशात टाका, याला विरक्त म्हणता येत नाही. विरक्त तो आहे ज्याने अंतःकरणापासून आसक्तीचा त्याग केलाय, ज्याने अंतःकरणापासून विरक्त जो झालाय, माऊली म्हणतात तो विरक्त आहे. जे अपेक्षी जे विरक्ती, विरक्त याची अपेक्षा करतात. सदानुभवी जे संती, या गीता तत्वाची अपेक्षा विरक्त करतात. आणि ह्या गीता तत्वाचा अनुभव कोण घेतं? तर संत घेतात. आणि संत या गीतेचा, या ज्ञानेश्वरीचा अनुभव घेतात आणि समाजालाही सांगतात. नाम एक तरी ओवी अनुभवावी. नामदेवराय ज्ञानेश्वरी बद्दल बोलताना म्हणतात की एक तरी ओवी अनुभवावी. जीवनात व्यक्तीनं आल्यानंतर नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी आणि एक तरी ओवी अनुभवावी. मनुष्य जीवनात आल्यानंतर ही ज्ञानेश्वरी वाचावी, ती समजून घ्यावी आणि समजल्यानंतर ती असणारी ओवी आचरणात आणावी आणि तिचा अनुभव घ्यावा. एक तरी ओवी अनुभवावी. तसं या गीता तत्वाचा अनुभव घेणारे कोणी सामान्य असं नाही. हे गीता तत्व कोण अनुभवत? तर माऊली म्हणतात सदा अनुभवी जे संती. संत या गीता तत्वाचं सातत्यानं काय घेत असतात? अनुभव घेतात. आणि या गीता तत्वामध्ये सोहम भावे पारंगती रमिजे जेथ. आणि या ठिकाणी जे सोहम भावात पारंगत झालेले, सोहम भावात पारंगत झालेले म्हणजे कोण? तर जे अहम ब्रह्मास्मी वृत्तीवर आरूढ झालेले, ज्यांची वृत्ती आता देहाकार राहिलेली नाही, जे म्हणतात की तो ब्रह्म मी आहे, तो ईश्वर मी आहे, मी या देहापासून वेगळा आहे, सोहम ते ब्रह्मतत्व मी आहे, अशा स्थितीला जो महात्मा पोचलेला आहे, त्या महात्मे सुद्धा या गीतेच्या ठिकाणी काय होतात? तर रममान होतात. म्हणून माऊली म्हणतात जे अपेक्षी जे विरक्ती सदा अनुभवी जे संती सोहम भावे पारंगती रमिजे जेथ. म्हणजे असणारे विरक्त याची अपेक्षा करतात, असणारे संत याचा अनुभव घेतात आणि सोहम भावात पारंगत झालेले महात्मे याच्या ठिकाणी रममान होतात. कसे होते? जे आकर्णी जे भक्ती जे आदिवंद्य त्रिजगती ते भीष्म पर्व संगती म्हणितली कथा. माऊली ज्ञानोबराय म्हणतात की जे तिन्ही लोकांच्या ग्रंथाला मान आहे. महाराज प्रत्येक संप्रदायाने गीतेचा स्वीकार केलेला आहे. ते द्वैती असू द्या, ते अद्वैती असू द्या, ते मध्व असू द्या, ते वल्लभाचार्यांचा संप्रदाय असू द्या, रामानुजांचा संप्रदाय असू द्या, शंकराचार्यांचा संप्रदाय असू द्या, वारकरी संप्रदाय असू द्या, रामदासी संप्रदाय असू देत, दत्त संप्रदाय असू देत, नाथ संप्रदाय असू देत, कोणताही जगाच्या पाठीवरला संप्रदाय नाही ज्यानं गीतेचा विरोध केलाय. प्रत्येकाला गीता माऊली आपली वाटते आणि जगात प्रत्येक जण तिला वंदन करतो. म्हणून माऊली म्हणतात जे आदिवंद्य त्रिजगती, जी काय तर तिन्ही लोकांमध्ये काय तर आद्य असणारी भक्ती सांगणारी अशी ही भगवंताची कथा आहे. आणि ते कुठं सांगितले हो?
माऊली म्हणतात जे भीष्म पर्व संगती सांगितलेली कथा, भीष्म नावाचं जे महाभारताच्या 18 पर्वात पर्व येतं, त्या भीष्म पर्वामध्ये म्हणितली कथा, आणि त्या ठिकाणी ही कथा काय केलेली तर सांगितली. अहो पण हिचं नाव काय आहे? आतापर्यंत माऊलीने काय नाव घेतलं नाही. वर्णन चालू केल्यापासून माऊली काहीच नाव घेतलेलं नाही. म्हणून माऊली आता त्या ग्रंथाचं नाव सांगतात. माऊली म्हणतात जे भगवत गीता म्हणजे, जे ब्रह्मेशाने प्रशंसिजे, जे सनकादिकी सेविजे आदरेसी. माऊली म्हणतात जिला भगवत गीता असं म्हणतात. तुम्ही बोलता कोणाबद्दल हे सांगणं गरजेचं आहे ना. म्हणून माऊली म्हणतात जे भगवत गीता म्हणजे, जिला भगवत गीता म्हणतात, जी ब्रह्मेशाने प्रशंसिजे, जिची प्रशंसा, जिची स्तुती ब्रह्म आणि महेश करतो, आणि जे सनकादिकी सेविजे आदरेसी, आणि जिचं आदराने सेवन कोण करतो तर सनकादिक करतो. हे सनकादिक कोण आहेत? सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार यांना काय म्हटलं जातं तर सनकादिक. हे ब्रह्मदेवाने सृष्टीच्या विस्ताराकरता सर्वात पहिले जे 4 जण निर्माण केले ते हे 4: सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार यांना आपण काय म्हणतो तर सनकादिक. ती असणारी कथा, ती असणारी भगवद्गीता, ज्ञानेश्वरीचं चिंतन कसं श्रवण करावं याविषयीचा उपदेश करत असताना माऊली म्हणतात जैसे शारदीयेची चंद्रकळे, माझी अमृत कण कोवळे, ते चिती मने मबाळे, चकोरत लगे. माऊली म्हणतात जसं शारदीयेची चंद्रकळे, शरद ऋतू आला की त्या शरद ऋतूतल्या चंद्राच्या असणाऱ्या प्रकाशात माझी अमृत कण कोवळे, त्यामध्ये अमृताचे बारीक बारीक कण असतात. पण ते कोवळे कण कोण वेचू शकतं तर माऊली म्हणतात ते वेची ते मने मवाळे चकोर तरगे, तर कोवळ्या मनाचे असणारे त्या चकोराचे पिल्ल, चकोर पक्षाचे जे बारीक बारीक पिल्ल आहे ते पिल्ल त्या शारद असणाऱ्या ऋतूमधलं असणारं चंद्राच्या कलेतलं अमृत ते प्राशन करतात. कसं? अगदी हळुवारपणे ते प्राशन करतात. ते जसं हळुवारपणे अत्यानंदाने शारदेच्या चंद्रकाळात असणार अमृत प्राशन करतात, माऊली म्हणतात तसंच ते या परिश्रोता अनुभवावी हे कथा, अति हळुवारपण चित्ता अनोनिया. जसं ते असणार चकोराचं पिल्लू कोवळ्या मनानं त्या चंद्रातलं अमृत सेवन करतं, तसंच श्रोत्यानं अनुभवावी हे कथा, गीता अनुभवायची आहे. ज्ञानेश्वरी फक्त ऐकायची असं नाही, गीता फक्त ऐकायची असं नाही. गीता, ज्ञानेश्वरी, गाथा, दासबोध हे ग्रंथ फक्त पारायणाचे नाहीत. निश्चित पारायण करणं गरजेचंच आहे, केलंच पाहिजे, करणं उत्तम आहे, मी विरोध करत नाही. पण पारायणाबरोबर आपल्याला त्याचा अर्थही लक्षात आला पाहिजे. तो अर्थ आपल्याला एक वेळेस सांगता नाही आला तरी चालेल, मात्र आचरणात उतरवता आला पाहिजे. नाहीतर ज्ञानेश्वरीचा खूप गोड अर्थ सांगतो, सर्वांच्या तो लक्षातही येतो, पण माझ्या आचरणात तो जर नसेल तर मला त्या गोष्टीचा काही तिळ मात्र फायदा होणार नाही. हा, संत वाक्य मुखातून गेल्याचं पुण्य तेवढं मिळेल, मात्र ज्ञानेश्वरीचा खरा जो फायदा आहे की गीता निधी मोक्षार होते, तो फायदा मला जीवनात मिळणार नाही कधी जर मी ते माझ्या आचरणात आणलं नाही तर. म्हणून प्रत्येकानं गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत ऐकायचं, समजून घ्यायचं आणि त्याप्रमाणे आचरण करायचं आणि ते अनुभवात आणण्याचा प्रयत्न करायचा. म्हणून माऊली म्हणतात तया परिश्रोता अनुभवावी हे कथा. माऊली म्हणत नाही ऐका, माऊली म्हणतात अनुभव घ्या, अनुभवावी हे कथा. आणि कशी घ्या? अति हळुवारपण चित्तानुनिया, चित्ताला अलगद करा आणि सावकाशतेनं अति हळुवारपण चित्तानुनिया एकाग्र अंतकरण करा, मृदू अंतकरण करा आणि मग ह्या कथेचं सेवन करा. कसं हो कसं? माऊली म्हणतात हे शब्दे विन संवादी जे, इंद्रिय नेनता भोगीजे, बोला आधी झुंबिजे प्रमेयासी. माऊली आता थोडस
शृंगारिक बोलताय. माऊली म्हणतात हे शब्दे बिन संवादी जे, या गीतेचा संवाद शब्दाशिवाय करायचा. आता शब्दाशिवाय कुठे संवाद असतो का? पण माऊली म्हणतात हो असतो. हे शब्दाविन संवादी जे, शब्दाला कळू न देता या गीतेचा संवाद करायचा आहे. इंद्रिय नेनता भोगीजे, महाराज भोग घेण्याकरताच इंद्रिय, त्या इंद्रियाने भोगच घेतला जातो. पण माऊली म्हणतात इंद्रिय नेनता भोगीजे, म्हणजे इंद्रियाला कळू न देता भोगा. बोला आधी झोंबीचे प्रमेयसी, आणि शब्द कानावर यायच्या आधी, शब्द नजरेत यायच्या आधी तो शब्द काय करा, त्या प्रमेयाला जाऊन झोंबा. तो असणारा प्रमेय त्या प्रमेयाला जाऊन झटा. कसं म्हणताय माऊली? शब्दाशिवाय संवाद करा, इंद्रियाला न कळता याचा उपभोग घ्या, आणि ते प्रमेय शब्द पोहोचण्याच्या आधी त्या प्रमेयाला जाऊन बिलगा. म्हणजे एकंदर काय तर अनुभवावी हे कथा. ही कथा वाणीत फक्त आणायची नाही, तरी ह्या कथेचा काय घ्यायचंय तर अनुभव घ्यायचाय. किती हळूवारपणे, किती अलगदपणे, सोपं करून माऊली सांगतात. जैसे भ्रमर परागनेती, परी कमळ दळे नेनती, तैसीच परी आहे सेवती ग्रंथी. माऊली म्हणतात जैसे भ्रमर परागनेती, ज्याप्रमाणे भ्रमर म्हणजे भुंगा. भुंगा काय करतो तर परागनेती, तो भुंगा येतो आणि झाडावरच्या फुलातला मकरंद घेऊन जातो. पण नेत असताना कमळ दळे नेनती, ज्या फुलातला मकरंद घेऊन गेले त्या फुलातल्या मकरंद नेणाऱ्या फुलाला सुद्धा माहिती होत नाही की भुंगा आला आणि निघून गेला. तुम्ही कधी निरीक्षण करून बघितलं असेल तर बघा, तो भुंगा जर जोरात एखाद्याला धडकला तर आपल्याला टिंगूळ येत. गाडीवर जर आपण चाललो असलो आणि भुंगा जर येऊन धडकला तर आपल्याला काय येतं, टिंगूळ येतं, लागतं, दगड लागल्यासारखं लागतं. पण तो जोराने वेगाने धावपळ करणारा भुंगा फुलावर उतरण्याच्या वेळेस काय करतो, जोरात येतो, त्या झाडाच्या त्या फुलाच्या भोवती गोल 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 के घालून स्वतःचा वेग नियंत्रित करतो आणि हळुवारपणे त्या फुलावर येऊन उतरतो. अगदी हळू उतरतो, त्या फुलालाही कळू देत नाही. तसं आपलं चित्त कितीही पळालेलं असू द्या, कुठंही पळालेलं असू द्या, कितीही पळालेलं असू द्या, हळूहळू हळूहळू हळू स्थिर करायचं आणि मग या संत वाङ्मयाचं चिंतन अलगदपणे करायचं. आणि तेच कसं म्हणून माऊली म्हणले हे शब्दे बिन संवादीजे, इंद्रिय नेनता भोगीजे, बोला आधी झोंबीचे प्रमेयशी. कोणाप्रमाणे? त्या भोंग्याप्रमाणे. किंवा माऊली म्हणतात की हा का आपुला ठाओ न सांडिता, आलंगीजे चंद्र प्रगटता, हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे. माऊली म्हणतात जसा चंद्र आकाशात आहे आणि चंद्रविकासिनी जे कमळ आहे, कमळाचे दोन प्रकार आहे, एक सूर्यविकासिनी आहे आणि एक चंद्रविकासिनी आहे. एक सूर्याला पाहून उमळतं आणि एक चंद्राला पाहून उमळतं. तर माऊली म्हणतात की ते कमळ स्वतःची जागा सोडत नाही, पण इथूनच बाह्य पसरतं आणि त्या चंद्राला काय देतं म्हणे तर आलिंगन देतं. ते आलिंगन देण्याचं प्रेम, ते आलिंगन देण्याचं असणार त्याच्याविषयीची प्रीती ही फक्त कोणाला माहिती आहे? त्या असणाऱ्या कमळाच्या फुलाला. बाकीच्यांना ती प्रीती लक्षात येत नाही की इथून ह्या फुलाने आपलं अंग पसरवलंय त्या चंद्राला आलिंगन देण्याकरता. तसं या गीतेचं श्रवण करायचं कसं? ऐसेनी गंभीरपणे, स्थिरावलेनी अंतकरणे, आथिला तोची जाणे मानू ये. माऊली म्हणतात अशा गंभीरपणाने ऐकायचं, म्हणून ऐकायचं असं नाही. कसं ऐकायचं? नाहीतर महाराज जुन्या काळात पारायण चालायचे, जुन्या काळात पोथ्या चालायच्या. आता पोथ्या कोणाकोणाला माहिती आहेत? बरं आहे, जवळजवळ इथे भरपूर जणांना पोथ्या माहिती असतील. म्हणजे पोथ्याला जायचं म्हटलं का, गावात पुराण लावलंय, पोथ्या लावल्यात, मग कोण जायचं खरं श्रद्धेनं ऐकण्याकरता जायचं. कोणाला घरी उगाच आता बसवत नाही, चला काहीतरी टाइमपास म्हणून जायचं. जुने कीर्तनकार विनोदाने सांगायचे, म्हणे एका सोनाने सांगितलं, सासूबाई अहो घरात बसण्यापेक्षा जा ना पोथी लावलेली तिकडं
जा. आणि मग आजीबाई निघाल्या कुठं? पोथीला. आता पोथीला जाताना त्या सुनाने सांगितलं, अहो एक काम करा ना, हा कापूस घेऊन जा आणि बसल्या बसल्या काय करा, ते ऐका पण पोथी आणि काय तयार करा, वाती तयार करा. तिने सांगितलं ठीक आहे, नेते मी वाती. मग तरी चालली कुठं? पोथी ऐकायला. काय करायला घेतल्यात आता? वाती. त्याच्यानंतर सुनाने सांगितलं, आजी या दोन्ही नाती पण तुमच्या सोबत घेऊन जा. तुमचे दोन्ही नातवंड आहेत, दोन्ही नाती आहेत, या पण तुम्ही काय घेऊन जा तर घेऊन जा. आजीने घेतल्या दोन्ही नाती, गेल्या कुठं ऐकायला? पोथी. तिथं जाऊन बसल्या, हाताने करताय वाती, दोन्ही मांड्यावर दोन नाती, ऐकताय पोथी. काय करणार माती? काय करणार त्यांना? जर ते तिथं जाऊन बसले फक्त शरीराने, हाताने काम चाललंय, दोन्ही मांड्यावर दोन नाती सांभाळायचं काम चाललंय, काय पोथी कळणार आहे? म्हणून माऊली म्हणतात, ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे. अशा गंभीरपणानं आणि स्थिरावलेनी अंतःकरणे. महाराज, संतांचं वाङ्मय हे अंतःकरण स्थिर करतं आणि ते अंतःकरण स्थिर करावं म्हणून अंतःकरण स्थिर करून श्रवण करायचं. आता महाराज तुम्ही ऐकणारे शंका घ्याल, संत वाङ्मयाने अंतःकरण स्थिर होतं की अंतःकरण स्थिर करून संत वाङ्मय ऐकायचं? शब्द जपून वापरतोय, लक्ष देऊन ऐका. संत वाङ्मयाने अंतःकरण स्थिर होतं की अंतःकरण स्थिर करून संत वाङ्मय ऐकायचं? कारण की माऊलींनी तशीच आज्ञा केली ना, ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे आथिला तोची मान. आथिला तोची जाणे मानूये. या ठिकाणी असं स्थिर अंतःकरण करून जो ऐकतो त्यालाच फायदा होता असं माऊली म्हणतात. आणि तुम्ही तर म्हणतात की संत वाङ्मय ऐकून अंतःकरण स्थिर होतं. नेमकं कसं आहे महाराज? ते असं आहे की शेतीत उत्पन्न मिळण्याकरता आपल्याला शेतीत आधी बी टाकावं लागतं की नाही? टाकावं लागतं की नाही? बी टाकल्यानंतरच काय येतं? त्याच्यातून पुढचं पीक येतं. तसंच अंतःकरण स्थिर करून परमार्थ केला का मग आपल्याला अनेक पटीनं अंतःकरण आपलं स्थिर होतं. जसं थोडासा गहू टाकला की तो कितीतरी मोठ्या गावात रूपांतर होतं, तसं थोडा वेळ अंतःकरण स्थिर करून संत वाङ्मय वाचलं तर आपलं कायमचं अंतःकरण काय होतं? स्थिर होतं. किंवा एका जणाने काय केलं म्हणे, नवीन मोटार आणली आणि नवीन मोटार आणल्यानंतर सगळ्या पिना जोडल्या, बाहेरी जोडल्या, सगळं जोडलं आणि ती विहिरीत टाकली. मात्र पाणी येत नव्हतं बटन चालू करू नये. मग त्याने दुकानदाराला फोन केला, अरे बाबा मी तुझ्याकडून नवीन मोटार आणली, ही पाणी मारत नाही. मोटर कशा करता असते? विहिरीतून पाणी बाहेर घेण्याकरता किंवा बोर असेल, टाकी असेल त्याच्यातून पाणी बाहेर घेण्याकरता. तो मोटरवाला तिथं आला काही नाही, मोटर खोलली आणि तिच्यात थोडस काय टाकलं? पाणी टाकलं आणि परत मोटर आत सोडली, बटन दाबलं आणि बटन दाबल्या काय आलं? पाणी आलं. आता भरपूर पाणी आलं, पण ते भरपूर पाणी येण्याकरता मोटरीमध्ये आधी काय टाकावं लागलं? पाणी टाकावं लागलं. तसं आपला अंतःकरण स्थिर संत वाङ्मयाने 100% होतं, पण ते स्थिर करण्याकरता आधी थोडं आपण अंतःकरण आग्रहपूर्वक शांत करून संत वाङ्मय वाचावं लागतं, संत वाङ्मयाचा अर्थ समजून घ्यावा लागतो. म्हणून माऊली म्हणतात, ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे आथिला तोची जाणू मानूये. आणि मग पुढं या श्रवणाकरता अधिकारी कोण आहे? तर माऊली म्हणतात, अहो अर्जुनाची पांती जी परिसनया योग्य होती, तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. माऊली म्हणतात या ठिकाणी अधिकारी कोण आहे? अहो अर्जुनाची पांती जे परिसनया योग्य होती. या ठिकाणी अधिकारी कोण आहे? माऊली म्हणतात अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याकरता जे योग्य तेच या ग्रंथाचे कोण आहे? तर अधिकारी आहे. महाराज, भगवंतांनी गीता अर्जुनाला सांगितली म्हणजे अर्जुन काय सामान्य आहे का? आपण बघून आलो
की जो संवादला श्रीरंग अर्जुनसी भगवंताने अर्जुनाला सांगितलेला हा संवाद आहे. पण तुम्ही एक विचार करा, जगाच्या कल्याणाकरता गीता सांगायची होती, पण निमित्त कोणाला बनवलंय देवाने? अर्जुनाला. म्हणजे अर्जुनाचा अधिकार का सामान्य असेल का? माऊली म्हणतात की त्या अर्जुनाच्या अधिकाराचे जे तेच या ठिकाणी ग्रंथ श्रवण करण्यास अधिकारी. अहो महाराज, काय अधिकार आहे त्या अर्जुनाचा? महाराज, एका गोष्टीत अधिकार बघा. जर व्यावहारिक दृष्ट्या सामर्थ्य बघितलं तर जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुन आहे. जर आपण बघितलं तर जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर कोण आहे? अर्जुन आहे. जर भक्तीच्या दृष्टीनं बघितलं तर एक दिवशीचा प्रसंग, भगवंत अर्जुन एकत्र होते, एका जागेवर होते आणि भगवंत सारखे अर्जुनाच्या मागे पुढे कायम बोलणं, खेळणं, दोघांचं सगळं सोबत असायचं, मजा मस्करी, सगळं सगळं सगळं. एक दिवस रुक्मिणी मातेच्या अंतःकरणात विचार आला की देव एवढा अर्जुनाच्या पुढं पुढं का करतात? ठीक आहे, भक्त आहे, पण मग एवढं पुढं पुढं का? कारण की काय झालं, देव अर्जुनाचे केस हाताने सुकवत होता. देव अर्जुनाचे ओले केस आंघोळीनंतर स्वतःच्या हाताने काय करत होता? सुकवत होता. रुक्मिणी माता विचार करायला लागल्या की एवढे सेवक असताना, नोकर चाकर असताना यांना स्वतःला काम करण्याची काय गरज? एवढा काय अर्जुन श्रेष्ठ आहे? एवढा काय अर्जुन महान आहे? आणि मग एक दिवस रुक्मिणी माता अर्जुन झोपलेल्या असताना सहज अर्जुनाच्या खोलीजवळून गेल्या, तर त्यांना आतून आवाज यायला लागला, श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण. म्हणून त्यांनी डोकून बघितलं, झोपलेल्या अर्जुनाच्या केसांतून जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण आवाज येत होता. म्हणजे भक्तीच्या दृष्टीने जरी बघितलं तरी अर्जुनाचा अधिकार काय खूप मोठा आहे. युद्धात विचार केला तर सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुन आहे. आणि महाराज, विकारांवर विजय मिळवण्याच्या बाबतीत देखील अर्जुन सर्वश्रेष्ठ आहे. तुम्ही म्हणाल कसं? तर शस्त्रास्त्रांचं ज्ञान व्हावं, आपल्याला महाभारताचं युद्ध करायचंय म्हणून अर्जुन कुठे गेला होता? तर त्याच्या असणाऱ्या ज्यांच्या कृपाशीर्वादाने त्याचा जन्म झाला त्या इंद्राकडे तो गेला होता. कारण की आपण त्या दिवशी बघून आलो, धर्माच्या कृपेनं युधिष्ठिराचा जन्म, पवन देवतेच्या कृपेनं भीमाचा जन्म, इंद्राच्या कृपेनं अर्जुनाचा जन्म. आणि मग त्या इंद्र भगवंताकडे शस्त्रविद्येचं अस्त्रविद्येचं ज्ञान घेण्याकरता अर्जुन स्वर्गलोकाला गेला. त्या ठिकाणी बराच काळ अर्जुन राहून सर्व प्रकारचे शस्त्रास्त्रांची विद्या, अलौकिक विद्या त्यांना प्राप्त केली. आणि त्यानंतर थोडीफार माहिती असावी म्हणून अर्जुनाने कलाशास्त्राचंही ज्ञान घेतलं. म्हणजे गायन असेल आणि वादन असेल, अर्जुन त्या ठिकाणी तो स्वर्गात त्यानं काय केलं तर त्याचं ज्ञान ग्रहण केलं की अडचणीच्या काळात आपल्याला ते काम येईल. आणि एक दिवस इंद्र सभेत असताना अर्जुनाच्या प्रसन्नतेकरता इंद्राने सांगितलं की तुम्ही या ठिकाणी येऊन काय करा तर नृत्य करा. त्या अप्सरा समोर आल्या आणि नृत्य करायला लागल्या. त्या अप्सरा नृत्य करत असताना उर्वशी नावाची जी अप्सरा, अर्जुन तिच्याकडे सारखं काय करत होता तर बघत होता. आणि अर्जुनाच्या सारख्या बघण्यामुळं इंद्राला असं वाटलं की अर्जुनाला हिच्याविषयी काय तर काम अपेक्षा आहे. म्हणून इंद्राने काय केलं, त्या असणाऱ्या उर्वशीला सांगितलं, जा अर्जुनाकडे जा आणि अर्जुनाची इच्छा पूर्ण कर. अशी काही ठिकाणी कथा येते. आणि काही ठिकाणी कथा अशी येते, अर्जुन पूर्ण पुरुष असल्यामुळं, सर्वश्रेष्ठ पुरुष असल्यामुळं तिलाच अशी अपेक्षा झाली की आपण अर्जुनाकडे जावं. पण असेल ते कारण असेल तर ती अर्जुनाच्या शयनगृहाजवळ आली आणि अर्जुनाकडं शरीर सुखाची तिनं अपेक्षा केली. त्यावेळेस अर्जुनाने सांगितलं, मला तुझ्याविषयी काहीच अपेक्षा नाही. तर तिने त्यावेळेस विचारलं, मग सारखं माझ्याकडं का बघत होता? अर्जुनाने सांगितलं, आमच्या चंद्रवंशातल्या पूर्वजांची उत्पत्ती तुझ्यापासून झालेली आहे आणि तसं असल्यामुळं तू माझ्या माते समान आहे. म्हणून मी सारखं तुझ्याकडे काय करत होतो तर बघत होतो. माझ्या
अंतःकरणात तुझ्याविषयी कोणतीही अपेक्षा नाही. जाईव तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो. ही भाषा अर्जुनाची होती. मी अर्जुनाचा अधिकार सांगतोय. सामान्य चित्रातली स्त्री बघून काम निर्माण होणारे आपण आणि प्रत्यक्ष स्वर्गातली अप्सरा समोर उभी आहे, समोर उभी राहून देह सुखाची अपेक्षा स्वतःहून करते आणि त्या स्वतःहून आलेल्या अप्सरेला अर्जुन म्हणतोय जाईव तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो. हे तुकोबरायचे शब्द अर्जुनाच्या मुखात आहे की तू परस्त्री आहे आणि परस्त्रीचा सन्मान करणं ही आमची संस्कृती आहे. महाराज, आपण खरंच भाग्यवान आहे की आपला जन्म भारतीय संस्कृतीत झालाय. जी भारतीय संस्कृती सांगते यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान होतो त्याच ठिकाणी देव रममान होतो, इतरत्र देव राहत नाही. जर स्त्रीचा सन्मान होत नसेल तर देव त्या ठिकाणी राहत नाही. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. जिथं स्त्रीचा सन्मान तिथंच देव काय होतो तर रममान होतो. आपली संस्कृती ही स्त्रियांचा आदर करणारी संस्कृती आहे. आपल्या संस्कृतीत जे जे श्रेष्ठ आहे त्यांनी स्त्रीचा आदरच केला म्हणून ते श्रेष्ठ आहेत. तुम्ही कोणतेही अवतारी पुरुष बघा, त्यांनी स्त्रीचा काय केलाय तर सन्मान. तुकोबरायांनी तर भरपूर सांगितलंय परविया नारी रखुमाई समान. परस्त्री असेल तर ती रखुमाई समान आहे. महाराज, जीवनात आपण पुरुष वर्गाने एक नियम निश्चित पाळावा. आपली स्वस्त्री जी आहे ती सोडून जी पण दिसेल, लहान असेल तर बहिणी किंवा मुलीसारखी मानावी आणि मोठी असेल तर आईसारखी मानावी. परविया नारी रखुमाई समान. परस्त्रीपासून आणि परधनापासून जो वेगळा राहिला तो पवित्र आहे आणि तो सोहळा आहे. महाराज, भक्तीत जर कोणता विटाळ असेल, कर्मातला विटाळ वेगळा, ज्ञानातला विटाळ वेगळा, योगातला विटाळ वेगळा, पण भक्तीत जर काही विटाळ असेल तर ती परस्त्री आहे आणि परधन आहे. ज्याच्या अंतःकरणात परस्त्रीची आणि परधनाची अपेक्षा आहे तो कोणीही असलं तरी तो विटाळलेला आहे, त्याला देवाजवळ जागा नाही. म्हणून प्रत्येकाने महाराज परस्त्रीला आई मानावं, परस्त्रीला बहीण मानावं, परस्त्रीला मुलगी मानावं. आणि संत विचारांचा ज्यानं आधार घेत परस्त्रीला आई मानलं, निश्चित तो मोठा झालाय. उदाहरण मी जास्त कोणाचं देत नाही, छत्रपती शिवरायांचं जीवन चरित्र बघून घ्या. जी पण परस्त्री असेल तिचा सन्मान शिवरायांनी आई म्हणून केला आणि परस्त्री आई मानली. स्वतःहून कल्याणच्या सुभेदाराची सून सेवकांनी समोर सादर केल्यानंतर देखील शिवरायांनी सांगितलं स्त्री ही नजराण्यात देण्याची गोष्ट नाही, स्त्री ही सन्मान करण्याची गोष्ट आहे. का तर तुकोबरायाचे त्यांच्यावर संस्कार होते, समर्थ रामदासांचे ते संस्कार होते. तर अर्जुनाने सांगितलं मी तुझा स्वीकार करणार नाही. मी अर्जुनाचा अधिकार सांगतोय, मी तुझा स्वीकार करणार नाही. तिने सांगितलं अर्जुना एक तर माझा स्वीकार कर किंवा शाप स्वीकार कर. अर्जुनाने सांगितलं आई मी शापाचा स्वीकार करेल पण तुझा स्वीकार करणार नाही. परत तिने सांगितलं मी तुला शाप देते की तू नपुसक होशील, काही काळापुरता तू नपुसक होशील. अर्जुनाने विचार केला माझं पुरुषत्व गेलं तरी चालेल मात्र मी हिचा स्वीकार करणार नाही. तिने विचारला अर्जुना शाप स्वीकारतो की माझा स्वीकार करतो. अर्जुनाने सांगितलं तू आई आहेस, मी तुझा स्वीकार करू शकत नाही. तू आईच होती, आईच आहेस आणि आई राहशील, भले मला माझं पुरुषत्व गमवावं लागलं तरी चालेल. हा अर्जुनाचा अधिकार आहे. का देवाने अर्जुनाला गीता सांगितली? देव गीता असं कोणालाही सांगतो का? अर्जुनाचा तो अधिकार आहे. आणि आता महाराज या अधिकाराचे आपण आहे ज्यासाठी ज्यांनी विचार करा महाराज. बाकीच्या बद्दल दुसऱ्याला नाव ठेवण्याचा माझा अधिकार नाही, पण ज्याचा ज्याने विचार करा. सर्वश्रेष्ठ धनुर्धर, आपण उंदीर पाहिला तरी उड्या मारणारे माणसं, तो जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर. आणि माऊली म्हणतात अहो अर्जुनाची आहे पांती. भक्तीत अर्जुनाचे केस कृष्ण कृष्ण म्हणत होते, आमचं तोंड कृष्ण कृष्ण म्हणत नाहीये. संतांनी बजू सांगितलं अरे नामस्मरण करा, नामस्मरण करा, पण तरी आमच्या मुखाला नाम येत नाही. आमच्या संतांनी प्रेमाने सांगितलं, अहो प्रेमाने काय, पायाला लागून सांगितलं, लागून या पाया.
संत पाया पडले आणि सांगते करे टाळी बोला मुखे नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. अरे म्हणा विठ्ठल 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 म्हणा. अखंड चिंतन विठोबाचे. अरे करा, पण ऐकत नाही. पायाला लागून सांगितलं ऐकत नाही. तुकोबराने सांगितलं नाम नवदे ज्याची वाचा तो लेख तो बापाचा. स्पष्ट शब्दात सांगितलं. नाथबाबा म्हणतात कायम आहे गेली होती भूतापाशी हरी नाही मुखाशी हरी मुड. अरे हरी तुमच्या मुखाला येत नाही. नाथबाबा तर म्हणतात नामाबिन मुख सर्पाची ते बिळ जीवा नवे काळ सर्प आहे. महाराज नको नको ते आपल्या तोंडाला येतं आणि तेव्हाच नाव घ्यायची वेळेस तोंड बंद पडतंय. महाराज त्यानं दिलंय सगळं, त्याच्या चिंता न करता दिले इंद्रिय हातपाय कान मुख बोलाया वचन देवे दिला देह भजना गोमटा. भजन करण्याकरता हे शरीर दिलंय. थोडा विचार करा महाराज, आपण देवाचं नामस्मरण किती करतो तो आपल्याला किती देतोय. महाराज तो आपल्याला श्वास इतके त्यानं दिलेले, बाकी काही नका देऊ देऊ. हे शरीर सुदृढ त्यानं दिलंय. बघा समाजात जरा कोणाला हात नाही, कोणाला पाय नाही, कोणाला डोळे नाही, काहींना किडण्या व्यवस्थित नाही, कोणाला काय अडचण कोणाला काय अडचण. आपल्याला निदान शरीर तरी परिपूर्ण त्यानं दिलंय. आणि म्हणून काय आहे ना, पण त्याचं स्मरण करणं आपलं कर्तव्य आहे. महाराज मी म्हणत नाही की तुम्ही 24 तास बसा, नाही तुमच्याच्यानं शक्य काय अडचण नाही. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. संतांनी मुभा दिली ना आपल्याला. ज्यावेळेस करता येईल त्यावेळेस करा ना, जसं करता येईल तसं करा ना. काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. कोणता काळ आहे काय अडचण नाही. सुटकाचा काळ असला तरी देवाचं नाम चालतं, जातकाचा काळ असला तरी देवाचं नाम चालतं, विठाळाचा काळ असला तरी देवाचं नाम चालतं, मरणाचा काळ असला तरी देवाचं नाम चालतं, रजस्बलाचा काळ असला तरी देवाचं नाम चालतं. नामस्मरणाला कोणतंच बंधन नाही. मौल ज्ञानोबराय म्हणतात म्हणून नाम जप यज्ञ परम बाधू न शक्य स्नानादी कर्म नामे पावन धर्म धर्म नाम परब्रह्म वेदार्थे. नाम इतकं पवित्र आहे, नाम इतकं पवित्र आहे, जर तुम्ही आंघोळ केलेली नसेल तरीही देवाचं नाव घेतलं तरी चालतं. नामे पावन धर्माधर्म, धर्मात असू द्या अधर्माने असू द्या, कसं का व्हायना पण देवाचं नाव घ्या. हळूहळू तर सवय लावा. सकाळी उठल्या उठल्या देवा मी उठलो तुझ्या कृपेनं उठलो, तुझ्या कृपेनं आशीर्वादाने माझे श्वासोश्वास चालू आहे, म्हणून सकाळी उठल्या उठल्या एकदा त्याचं स्मरण करा. सवय लावण्याकरता सांगतोय. दुसरं, ज्या वेळेस तुम्ही जेवायला बसाल, ज्या वेळेस जेवायला बसाल, प्रसाद ग्रहण करण्याकरता बसाल, त्यावेळेस त्याचं स्मरण करून खा. कारण की आपलं अन्न तो पचवतो आणि आपल्याला अन्न त्याच्या कृपेनं मिळतं. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित. हा प्राण समायुक्त पचाम्यन्यम चतुर्विधम. तो सांगतो 4 प्रकारचं अन्न मी पचवतो. आणि तो जर पचवत असेल तर त्याचं स्मरण करणं गरजेचं आहे. त्यानंतर झोपण्याच्या वेळेस देवा अरे दिवसभर माझ्याकडून पाप घडले असतील, तुम्ही कोणाकडून घडता की नाही मला माहित नाही, पण माझ्याकडून कळत न कळत घडता. चालत असताना पायाखाली जर किडा आला तर नाही लक्षात येत, मारल्या जातो. देवा कळत न कळत पाप घडलं असेल, कळत न कळत खोटं बोललं गेलं असेल, देवा कळत न कळत चुकी झाली असेल, तू देह दिलाय, दिवसभर तुझं स्मरण करायला पाहिजे, परमार्थ करायला पाहिजे, पण मी करत नाही. देवा निदान झोपताना तरी तुझं स्मरण करून झोपतंय म्हणून आठवण काढा. सकाळी एकदा काढा, जेवताना एकदा काढा आणि झोपताना एकदा काढा. झालं शक्य कुठं निघाल्यानंतर एकदा काढा आणि परत आल्यानंतर एकदा काढा. हळूहळू एवढं जरी तुम्ही करायला लागले तरी खूप झालं. आजच्या प्रवचनातून प्रत्येकानं संकल्प घ्यायचा की देवा मी तुझं नाव उठल्या उठल्या एकदा घेईल, देवा तुझं नाव मी जेवत असताना एकदा घेईल, आणि देवा तुझं नाव झोपत असताना एकदा घेईल. मला जिवंत उठवलं जिवंत ठेवतो म्हणून एकदा सकाळी. देवा अन्न तू देतो आणि तूच माझं अन्न व्यवस्थित पचवतो म्हणून देवा. आणि शेवटी झोपत असताना देवा चुकलं असेल, झालं असेल पाप, नाही करू शकलो देवा मी नामस्मरण, माफी असावी देवा म्हणून एकदा देवाचं नामस्मरण करा. जास्त अपेक्षा नाही. दिवसातून 3 नामस्मरण एवढं तर करू शकता ना. एवढं तो कोण जगात बिझी नाही ना, एवढं तो कोण जगात व्यस्त नाही ना की आमच्या मागे इतके काम आहे की आम्ही सकाळी एकदा विठ्ठल म्हणू शकत नाही, दुपारी एकदा विठ्ठल म्हणू शकत नाही, रात्री एकदा विठ्ठल म्हणू शकत नाही. तिन्ही मिळून 1 सेकंद लागत नाही हो.
एवढाच वेळ मागतोय, जास्त नाही. जेवढं शक्य आहे तेवढं जास्त तर घ्याच महाराज. त्यानं आपल्याला श्वास दिलेले, प्रत्येक श्वास त्याच्या नामाला वाहण्याकरता दिलाय. पण नाही शक्य तर निदान जेवढं जमल तेवढं. कलियुगात नाम एवढं श्रेष्ठ साधन नाही. एखाद्या दिवशी विषय असेल त्या दिवशी आपण नामावर बोलू, पण सुरुवात करा हळूहळू 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 ते नामस्मरण वाढवत जा. का? कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगात देवाच्या नामस्मरणाला पर्याय नाही. आपला विषय चाललाय अर्जुनाचा. आमच्या मुखाला बळजबरी देवाचं नाव येत नाही, पण अर्जुनाच्या झोपेच्या अवस्थेत अर्जुनाचं शरीरातून श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण आवाज. आणि महाराज त्यानंतर विकारांवर विजय. मी शाप स्वीकारेल पण तुझा स्वीकार करणारा नाही म्हणणारा अर्जुन, आणि मी शाप स्वीकारेल पण काम सोडणार नाही म्हणणारे आपण, म्हणजे मी तरी निदान. आणि मग अर्जुनाच्या पांतीला आपण कसा योग्य होऊ, अर्जुनाच्या योग्यतेचे आपण कसे होऊ, पण त्याच्या ह्या अधिकाराचा विचार न करता अर्जुनाची स्थिती आणि आपली स्थिती आपण सारखी मानायची. अर्जुनाची ही स्थिती अशी झालेली आहे, अर्जुनाच्याही समोर त्याचे घरचे, अर्जुनालाही त्यांना मारावं की न मारावं हा प्रश्न आहे. तसं अर्जुन संभ्रमित झालाय, अर्जुन विषादाने युक्त झालाय. तसंच जीवनात प्रत्येक जण संभ्रमित आहे आणि प्रत्येक जण विषादाने युक्त आहे. प्रत्येक जण दुःखी आहे, प्रत्येक जण शोकाने ग्रस्त आहे. शोकाकुल अर्जुनही आहे आणि शोकाकुल आपणही आहे. ही अर्जुनाची आपली सारखी योग्यता आपण मानून चालायची. म्हणजे विषादाला प्राप्त झालेला अर्जुन तशी विषादाला प्राप्त झालेले आपण, दुःखी झालेला अर्जुन तसे दुःखी आपण. काय करावं काय करू नये हे न कळत असलेला अर्जुन आणि काय करावं काय करू नये हे न कळलेले आपण. शोकाने मोहाने ग्रस्त झालेला अर्जुन आणि शोकाने आणि मोहाने ग्रस्त झालेले आपणही, अशा आपण अर्जुनाच्या पंक्तीला बसण्यास योग्य आहो. म्हणून माऊली म्हणतात आहो अर्जुनाची पांती जी परिस्थिती योग्य होती. अर्जुनाच्या अधिकाराचे जे जे त्यांनी काय करा, ती ही कृपा करून संती अवधान द्यावे. त्यांनी माझ्यावर कृपा करा आणि कृपा करून माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. माऊलींना करावं लागली विनंती, पण मला नाही करावं लागत, कारण की तुम्ही सगळेजण आतुरतेनं आणि अतिशय लक्ष देऊन एवढ्या थंडी गारठ्याचं काय ना पण लक्ष देऊन ऐकता. प्रत्येक जणाच्या मागे ज्याचे त्याचे काम आहे, ज्याचा त्याचा व्यवहार आहे, पण त्या वेळेत वेळ काढून तुम्ही श्रवण करताय आणि माझ्याकडूनही करून घेतायत, म्हणून तुमच्या चरणी दंडवत आहे. कारण की तुम्हीच ऐकायला नसते तर मी काही कॅमेऱ्याला माझी मी सांगितली नसती. तुम्ही माझ्याकडून माऊलींची सेवा करून घेताय आणि हे करून तुम्ही स्वतःवरही उपकार करताय. आणि सांगून मी तुमच्यावर नाही, मी पण स्वतःवरच उपकार करतोय. कारण की आत्म उद्धार करणं हा दुसऱ्यावर केला जाणारा उपकार नाही. ज्ञानेश्वरीचं चिंतन करणं हा आपण आपल्यावर उपकार करतो. मी ज्ञानेश्वरीचं चिंतन हे आत्म उद्धाराकरता करतो. माझी गंगा वाहतीये, तुम्हाला ऐकून ज्याला ज्याला त्याच्यात हात धुवून घ्यायचे त्यानं धुवून घ्या. कारण की मी हे चिंतन स्वतः करता करतो. स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा. तुलसीदासजी म्हणतात की मी स्वतःच्या आनंदाकरता तुलसी रामायणाची निर्मिती केली आहे. तसं या ज्ञानेश्वरीचं चिंतन मी स्वतःच्या उद्धाराकरता आणि स्वतःच्या चिंतनाकरता करतो. मग एकट्याने करायचं काय, तुम्ही जर सोबत येत असले तर तुम्हालाही घेऊन करू. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.